प्रेम जे कधी पूर्ण होतं तर कधी अपूर्ण राहतं, पण जे अपूर्ण राहतं तेच मनात आयुष्यभरासाठी घर करून बसतं. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सुमित्रा बोधवानी चॅनलवर. आज आपण अशाच एका अधुऱ्या प्रेमाची गोष्ट पाहणार आहोत, जी कदाचित तुमच्याही मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात स्पर्श करून जाईल. ही कथा फक्त दोन व्यक्तींची नाही, तर त्या भावनांची आहे ज्या कधी शब्दात व्यक्तच होऊ शकल्या नाहीत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. लहानपणापासून आईबाबाला सोडून कधीच कुठे गेली नाही. आमच्या पदराला धरून सतत तिच्या मागे पुढे करायची. बाबांकडून कौतुक करून घ्यायची. 10वी पर्यंतची शाळा गावातच होती. कुठे जायचं कधी प्रश्नच नाही. कुठे गेली तरी आई नाहीतर बाबा सोबत असायचा. भाऊ लहान होता. 10वी उत्तीर्ण झाली. आता कॉलेजला जावं लागणार होतं. एकटीने ऍडमिशन घ्यायला बाबा गेला सोबत. बाबांनी घरातून निघताच कसं जायचं, कोणत्या एसटीने जायचं, एसटी कुठे थांबते, येताना कसं यायचं, सगळं सांगितलं आणि दाखवून पण ठेवलं. दोघेही कॉलेजला पोचले. ऍडमिशन घेतली. कला शाखेतील हुशारी होती अंजली, पण तिला कलेची खूप आवड होती. म्हणून तिने हे क्षेत्र निवडले. घरची परिस्थिती बेताची होती, तरीही मुलगी खूप शिकावी असे आईबाबांना वाटत होतं. म्हणून त्याने तिला कॉलेजला पाठवले. कॉलेजचा पहिला दिवस उशीर व्हायला नको म्हणून पटापट आवरून जायला निघाली. सकाळी लवकरच 7 वाजताची एसटी, 8 वाजता कॉलेज. भरभर स्टँडवर पोचली, पण नेमकी एसटी उशिरा आली. एसटी डोंगरघाटातून जात असल्याने सावकाश असायची. झालं, एसटी उशीर आल्यामुळे अंजलीला पण उशीर झाला. कॉलेज म्हणजे अगदी हायस्कूल सारखे होते. हायस्कूल सारखे नियम, तशीच शिस्तबद्धता आणि गणवेश पण होता. उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना तासभर वर्गाबाहेर थांबायला लागत होते. पहिलाच दिवस होता म्हणून घेतलं वर्गात. विभूते सर मराठी विषय शिक्षक. स्वभाव चांगला पण शिस्तप्रिय माणूस. वेळेचं काटेकोर पालन करणारे. त्यांचाच पहिला तास होता. पहिला दिवस आहे म्हणून सगळ्यांना सवलत देण्यात आली. मात्र कधीच उशीर होता कामा नये ही सक्त ताकीद दिली सगळ्यांना. ओळख करून घेण्यात तास संपला, पण दुसरा तास इंग्रजीचा. पवार टीचर, इंग्रजीच्या शिक्षिका, दिसायला देखण्या, साध्या, प्रेमळ स्वभावाच्या. वर्गात येताच त्यांनी त्यांची ओळख करून दिली. आता सगळ्या मुलींना आपले नाव, गाव, किती टक्के मार्क पडले आणि इंग्रजी भाषेत किती मार्क पडले हे इंग्रजीमधून सांगायचे होते. मुले गोंधळात पडले. नाव गाव सांगता येईल, पण मार्क्स कसे सांगायचे. सगळी मुले खेड्यापाड्यातून आलेली. इंग्रजी भाषेवर एवढे प्रभुत्व कुठे येणार. तरीही मुले सांगत होते. पण काही ना काही सांगायचं राहून जायचं. सगळ्यांची माहिती सांगून झाली. अंजली शेवटच्या बाकावर बसली होती. आता तिचा नंबर होता. इंग्रजी अंजलीचा आवडता विषय आणि वक्तृत्व स्पर्धेमध्ये सतत भाग घेत असल्याने तिच्याकडे कमालीचा आत्मविश्वास होता. त्यामुळे तिने सगळी माहिती अगदी पद्धतशीरपणे, काही न चुकता सांगितली. सगळेजण आ वासून बघतच राहिले. अंजली अगदी फाडफाड इंग्रजी बोलून मोकळी झाली. आणि यामुळेच की काय, कॉलेजच्या पहिल्या दिवशीच तिची सगळ्यांवर छाप पडली, अगदी पवार टीचर यांच्यावर सुद्धा. खूपच अंजली असा शेरा मिळाल्याबद्दल अंजलीलाही भारी वाटलं. पहिल्या दिवशी मस्त शेरा मिळाला. तिचा आत्मविश्वास आणखीन वाढला. एकंदरीत अंजलीचा कॉलेजचा पहिला दिवस तिच्यासाठी खूप छान आणि अविस्मरणीय ठरला. आणि म्हणूनच म्हणतात, ते प्रेम मिळवणं किंवा न मिळवणं हे नशिबाचा खेळ आहे. पण कोणावर तरी मनापासून प्रेम करणं, आणि हे मात्र आपल्या हातात असतं. ते प्रेम अधुरं राहिलं तरीही त्या आठवणी आयुष्यभर चेहऱ्यावर एक गोड हसू ठेवून जातात. तुम्हाला ही अधुऱ्या प्रेमाची कथा कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन भावनिक कथांसाठी सुमित्रा बोधवानी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. काळजी घ्या.